आज आपण एका खरं तर खूप खोलवरच्या विषयावर बोलणार आहोत. हो, खूपच गहन आहे हा विषय. बरोबर. आपल्याकडे काही धर्मशास्त्रीय लेख आहेत आणि ते देव, विश्व आणि आपलं अस्तित्व यावर एका विशिष्ट ख्रिस्ती दृष्टिकोनातून विचार करतात. पण आज आपण फक्त त्या संकल्पना नाही बघणार, तर त्यातून निर्माण होणाऱ्या एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आणि तो प्रश्न कोणता? तो प्रश्न असा आहे की जर देव या स्त्रोतानुसार काळ आणि अवकाशाच्या पलीकडे आहे, म्हणजे अमर्याद आहे, तर त्याने आपल्याला म्हणजे मानवाला आणि देवदूतांना या मर्यादित जगात या काळाच्या बंधनात का निर्माण केलं? अच्छा, म्हणजे निर्मितीचा उद्देश काय यावर आपण बोलणार आहोत. अगदी. आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण देवाच्या वेळेच्या कल्पनेपासून सुरुवात करू. मग आपल्या निवडीच्या स्वातंत्र्यापर्यंत जाऊ आणि शेवटी निर्मितीच्या अंतिम ध्येयापर्यंतचा एक वैचारिक प्रवास करू. चला तर मग सुरुवात करूया देवाच्या भव्यतेच्या कल्पनेने. म्हणजे हे स्रोत सांगतात की देव इतका विशाल आहे की त्याच्यासमोर संपूर्ण राष्ट्र म्हणजे एका भांड्यातून पडणाऱ्या पाण्याच्या थेंबासारखे आहेत. हो, किंवा तराजूवरच्या धुळीच्या कणासारखी. बरोबर. एवढंच नाही तर स्वर्गसुद्धा त्याला सामावून घेऊ शकत नाही. ही कल्पनाच मुळात फाट आहे, नाही का? अगदी. आणि ही कल्पना समजून घेण्यासाठी आपल्याला एक मूलभूत गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. कोणती? या स्रोतांनुसार काळ आणि अवकाश या गोष्टी देवाने निर्माण केल्या आहेत. ओके. याची कल्पना अशी करा की देव एक अथांग महासागर आहे आणि आपलं संपूर्ण विश्व त्या महासागरातल्या एका बुडबुड्यासारखं आहे. वाह, छान उदाहरण आहे. म्हणजे आपलं विश्व देवाच्या आत आहे, देव विश्वाच्या आत नाही. तो अस्तित्वाच्या आतही आहे आणि पलीकडेही. ठीक आहे. ही कल्पनाच खूप वेगळी आहे. म्हणजे आपण सगळे एका महासागरातल्या बुडबुड्यात आहोत. पण मग आपल्यासारख्या म्हणजे या बुडबुड्यात अडकलेल्या प्राण्यांसाठी याचा नेमला अर्थ काय होतो? याचा थेट अर्थ असा होतो की आपण मुळातच मर्यादित आहोत. आपण एकाच वेळी 2 ठिकाणी असू शकत नाही. आपण भूतकाळात जाऊन काही बदलू शकत नाही किंवा भविष्यकाळात काय होणार आहे हे पाहू शकत नाही. आपण काळाच्या एका सरळ रेषेत अडकलेले प्रवासी आहोत. बरोबर. आणि याच मर्यादेमुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट हळूहळू अनुभवातून शिकावी लागते. देवासारखे आपण सर्वज्ञ नाही. कारण सर्वज्ञ असण्यासाठी काळाच्या आणि अवकाशाच्या पलीकडे असणं गरजेचं आहे. अगदी. जे आपल्यासाठी शक्य नाही. इथेच तर माझ्या मनात एक मोठा विरोधाभास निर्माण होतो. जर देवानेच हे विश्व, हा काळ आणि या मर्यादा निर्माण केल्या आहेत आणि त्याचं या सगळ्यावर पूर्ण नियंत्रण आहे, तर मग आपल्या स्वातंत्र्याचं काय? आपल्या निवडीचं काय? ते फक्त एक नाटक आहे का? एक खूप महत्वाचा आणि गुंतागुंतीचा प्रश्न आहे. आणि या स्रोतांमध्ये यावर एक खरं तर धक्कादायक उत्तर दिलंय. अच्छा. यांच्या मते आपली स्वातंत्र्याची इच्छाशक्ती म्हणजे फ्री विल ही देवाच्या नियंत्रणामुळे कमी होत नाही, उलट त्याच्या परिपूर्ण नियंत्रणामुळेच ती शक्य होते. थांबा. हे ऐकायला खूपच विरोधाभासी वाटतंय. हो, वाटतं. नियंत्रण आणि स्वातंत्र्य हे तर एकमेकांच्या विरुद्ध शब्द आहेत. जर सगळं देवाच्या नियंत्रणात असेल तर त्याला स्वातंत्र्य कसं म्हणता येईल? यावर स्रोत अधिक स्पष्टीकरण देतात का? नक्कीच. याचं स्पष्टीकरण असं आहे की देव अशा परिस्थिती निर्माण करतो जिथे आपल्याला निवड करण्याची संधी मिळते. म्हणजे एखादी गोष्ट करणं आपल्यासाठी अशक्यही नसतं आणि अनिवार्यही नसतं. एक उदाहरण घेऊया. हो, सांगा. बायबलमध्ये म्हटलं आहे की देवाच्या परवानगीशिवाय एक चिमणीही जमिनीवर पडत नाही. याचा अर्थ असा नाही की देव प्रत्येक चिमणीला ढकलतो, तर याचा अर्थ असा की देव अशी व्यवस्था निर्माण करतो जिथे चिमणी उडू शकते, पडू शकते आणि जगू शकते. तो निवडीसाठी एक रंगमंच तयार करतो. आणि आपलं स्वातंत्र्य त्या रंगमंचावर काम करतं. अगदी बरोबर. म्हणजे देवाने आपल्याला मुद्दाम अशा जगात ठेवलं जिथे आपण चुका करू शकतो, जेणेकरून आपण स्वतःच्या इच्छेने योग्य मार्ग निवडायला शिकू. ही तर एक प्रकारची वैश्विक शाळाच झाली. अगदी तसंच. ही एक शिकण्याची प्रक्रिया आहे जी काळात घडते. देव आपल्याला वेळ देतो, अनुभव देतो आणि त्यातून काय निवडावं हे समजण्याची संधी देतो. पण इथे एक धोकाही आहे. नक्कीच आहे. देवाची इच्छा काय आहे हे समजणं म्हणजे आपण ती पाळूच याची हमी नाही. आणि इथेच पाप आणि बंडाळीचा प्रवेश होतो. आणि म्हणूनच शिक्षेची कल्पना येते. हो, याच कारणामुळे न्याय आणि शिक्षेची संकल्पना येते, ज्याला या स्रोतांमध्ये अग्निकुंड असं म्हटलं आहे.
पण एक चांगली गोष्ट ही आहे की काळात अस्तित्वात असल्यामुळे प्राण्यांना पश्चाताप करण्याची, शिकण्याची आणि बदलण्याची संधीसुद्धा मिळते. ठीक आहे. म्हणजे आपल्याकडे एक मर्यादित जग आहे, ज्यात शिकण्यासाठी स्वातंत्र्य दिलं आहे, पण चुकीच्या निवडीचे परिणामही आहेत. मला वाटतं इथूनच गोष्ट आणखी रंजक होते. बरोबर. कारण हे स्रोत या सगळ्या संकल्पनांना बायबलमधील एका जुन्या भौतिक रचनेशी जोडतात, ती म्हणजे पवित्र स्थान किंवा टॅबरनॅकल. हो. मला ही कल्पनाच खूप आकर्षक वाटते की वाळवंटात उभारलेला एक तंबू हा एका वैश्विक रचनेचा नकाशा असू शकतो. अगदी. तो तंबू केवळ एक प्रतीक नव्हता, तर स्वर्गातील एका खऱ्या आध्यात्मिक रचनेची प्रतिकृती किंवा मॉडेल होता, असं हे स्रोत सांगतात. मग आपण तो नकाशा उलगडून बघूया. हो, आपण त्या नकाशातील जागा एक एक करून समजून घेऊया, म्हणजे हा प्रवास कसा होतो हे लक्षात येईल. या रचनेचा पहिला टप्पा आहे, ज्याला जुन्या काळात हेडिस किंवा शिओल म्हणायचे. हेडीज म्हणजे नरक. नरक नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर हे मृत्यूलोकासारखं आहे, जिथे आत्म्यांना त्यांच्या कर्मांचा हिशोब द्यावा लागतो. अच्छा, एक तात्पुरतं स्थान. हो, पापाखाली असलेल्यांसाठी एक तात्पुरतं स्थान. या स्रोतांमध्ये त्याची तुलना पृथ्वीवरील मंदिरातील होम बलीच्या वेदीशी केली आहे. अल्टर ऑफ बर्न्ट ऑफरिंग. बरोबर. ती वेदी अशी जागा होती जिथे पापांसाठी बळी अर्पण करून त्यांना जाळलं जायचं. म्हणजे हेडिस हे न्यायाचं आणि शुद्धीकरणाचं पहिलं स्थान आहे. म्हणजे हे एखाद्या व्हिडिओ गेमच्या पहिल्या लेव्हलसारखं झालं, जिथे तुम्हाला तुमच्या चुकांचा सामना करावा लागतो. मग पुढची लेव्हल कोणती? पुढची लेव्हल आहे काचेचा समुद्र, सी ऑफ ग्लास. काचेचा समुद्र. हो, याची कल्पना करा की हे एक मोठं शुद्धीकरणाचं क्षेत्र आहे. जसं जुन्या मंदिरामध्ये प्रवेशापूर्वी पुजाऱ्यांना हातपाय धुण्यासाठी एक मोठं पात्र असायचं. शुद्धीकरणाचं गंगाळ, लेवर. बरोबर. हा काचेचा समुद्र त्या गंगाळाचं वैश्विक रूप आहे. तो हेडिसला देवाच्या पवित्र क्षेत्रापासून वेगळं करतो. म्हणजे जोपर्यंत पूर्ण शुद्धी होत नाही, तोपर्यंत पुढे प्रवेश नाही. अगदी. जोपर्यंत पापांपासून पूर्ण शुद्धी होत नाही, तोपर्यंत कोणीही हा समुद्र पार करून पुढे जाऊ शकत नाही. याला इस्रायल लोकांनी लाल समुद्र पार करण्याचं प्रतीकही मानलं जातं. वाह, म्हणजे आजी पापांचा हिशोब, मग पूर्ण शुद्धीकरण, हे सगळं खूप पद्धतशीर वाटतंय. जणू काही देवाच्या जवळ जाण्यासाठी काही नियमच आहेत. या समुद्राच्या पलीकडे काय आहे? तिसरी लेव्हल. या समुद्रापलीकडे आहेत देवदूतांचे स्वर्ग. अँजेलिक हेवन. हो. हे पृथ्वीवरील पवित्र स्थानाच्या मधल्या भागासारखं आहे, ज्याला पवित्र स्थान म्हणजे होली प्लेस म्हणत. इथे देवदूत देवाची सेवा करतात. आणि मग सर्वात आत? आणि याच्याही पुढे सर्वात आतल्या भागात आहे देवाच्या सिंहासनाचे स्वर्ग. हे परमपवित्र स्थानासारखं आहे, मोस्ट होली प्लेस. ही सर्वात पवित्र जागा आहे जिथे देवाचं प्रत्यक्ष अस्तित्व आहे. म्हणजे देवाच्या सान्निध्यात ओचण्याचा मार्ग हा हेडिसममधून सुरू होतो, काचेच्या समुद्रात शुद्ध होऊन देवदूतांच्या स्वर्गातून जातो आणि मग देवाच्या सिंहासनापर्यंत पोचतो. बरोबर. हा तर एक संपूर्ण आध्यात्मिक प्रवास आहे आणि या स्रोतांनुसार या प्रवासाची किल्ली येशू आहे. बरोबर? अगदी बरोबर. तोच दार आहे, तोच मार्ग आहे असं हे स्रोत सांगतात. या स्रोतांमध्ये देवाच्या त्या सिंहासनाच्या खोलीचं वर्णनही खूप विस्ताराने केलं आहे. ते ढगांनी वेढलेले आहे, तिथून विजांचा कडकडाट आणि गडगडाट होतो. ओके. देवाचे 7 आत्मे 7 दिव्यांप्रमाणे सिंहासनासमोर जळत आहेत आणि 4 जिवंत प्राणी, ज्यांना करूब किंवा सराफ म्हटलं आहे, ते सिंहासनाभोवती सतत देवाची स्तुती करत आहेत. जुन्या करारातील पवित्र स्थानाच्या सर्वात आतल्या भागाला वेगळं करणाऱ्या पडद्यावर सुद्धा अशाच करूबांची नक्षी होती, नाही का? बरोबर. जे परमपवित्र स्थानाचे रक्षण करत होते. ठीक आहे. तर आपल्यासमोर आता एक चित्र स्पष्ट झालं आहे. एक अमर्याद देव, त्याने निर्माण केलेलं मर्यादित विश्व, त्यात निवडीचं स्वातंत्र्य असलेली आणि शिकणारी मखुलतं, आणि स्वर्गात देवापर्यंत पोहोचण्याचा एक स्पष्ट मार्ग. पण या सगळ्याचा अंतिम उद्देश काय? म्हणजे सो व्हॉट डज दिस ऑल मीन? या सगळ्या वैश्विक रचनेचा आणि या प्रवासाचा शेवट कुठे होतो? याचा अंतिम उद्देश आहे निर्मितीची पूर्तता. आणि इथेच हे स्रोत एक अत्यंत धाडसी आणि अनपेक्षित विचार मांडतात. तो कोणता? ते म्हणतात की देवाने प्राण्यांना मुळात मृत्यू किंवा अंधारात निर्माण केलं. 1 मिनिट. काय? हो, त्याने त्यांना स्वातंत्र्याची इच्छाशक्ती दिली, ज्यात पाप करण्याची शक्यताही होती. देवाने आपल्याला पाप करण्याच्या शक्यतेसह निर्माण केलं. मुद्दाम. एक चांगला देव असं का करेल?
हे तर खूपच विचित्र वाटतंय. हो, आणि याचं कारण त्यांच्या मते आहे त्यांची स्वातंत्र्याची इच्छाशक्ती परिपूर्ण करण्यासाठी. म्हणजे या स्रोतांनुसार देवाला असे प्राणी नको होते जे रोबोटसारखे त्याची आज्ञा पाळतील, कारण त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नाही. त्याला विचार करणारे प्राणी हवे होते. बरोबर. त्याला असे प्राणी हवे होते जे पाप करू शकतात, पण तरीही स्वतःच्या इच्छेने, प्रेमापोटी पाप न करण्याचा निर्णय घेतील. पण मग ते हा निर्णय कसा घेतील? त्यांना हे कसं कळेल? याचं माध्यम आहे वधस्तंभ, क्रॉस. वधस्तंभ. हो. वधस्तंभावर कॅपजलेला निस्वार्थ प्रेमामुळे प्राणी पापाचा त्याग करणे निवडतात. जेव्हा त्यांची स्वातंत्र्याची इच्छाशक्ती या प्रेमाच्या अनुभवाने परिपूर्ण होते, तेव्हा ते अशा अवस्थेत पोहोचतात जिथे ते पुन्हा पाप करणार नाहीत. म्हणजे ते पाप करू शकत नाहीत असं नाही. नाही, असं नाही की ते पाप करू शकत नाहीत, पण ते स्वतःच्या इच्छेने ते कधीच निवडणार नाहीत. आणि जर कोणी पाप निवडलेच नाही तर काय होईल? तर मग मृत्यू, जे पापाचे वेतन आहे. आणि हेडीस, जे पाप्यांसाठीचा तुरुंग आहे. हो, या दोन्ही गोष्टी निरुपयोगी ठरतील. त्यांची गरजच उरणार नाही. अच्छा. आणि म्हणूनच या स्रोतांच्या शेवटी असं म्हटलं आहे की अंतिम न्यायाच्या वेळी, ज्याला ग्रेट व्हाईट थ्रोन जजमेंट म्हटलं आहे, तेव्हा केवळ व्यक्तींचा न्याय होणार नाही, तर मृत्यू आणि हेडीज या दोन्ही संकल्पनांनाच उचलून अग्निकुंडात टाकले जाईल. वा, म्हणजे हे फक्त वाईट लोकांना शिक्षा देण्याबद्दल नाहीये, नाही. कायमची नष्ट करण्याबद्दल आहे. अगदी बरोबर. म्हणजे या स्रोतांनुसार निर्मितीचा अंतिम उद्देश केवळ चांगलं जीवन जगणं नाही, तर मृत्यू या संकल्पनेलाच निरुपयोगी ठरवणं आहे. हा एक खूप मोठा आणि धाडसी विचार आहे. बरोबर. हीच निर्मितीची पूर्तता आहे. एक अशी अवस्था जिथे पाप करण्याची शक्यता तर आहे, पण कोणीही ते निवडत नाही. आणि त्यामुळे मृत्यू आणि पापाशी संबंधित सर्व गोष्टी अनावश्यक ठरतात. हो, आणि कायमच्या नष्ट केल्या जातात. तर आजचा आपला प्रवास थक्क करणारा होता. खरंच, आपण देवाला काळ आणि अवकाशाच्या पलीकडे पाहण्यापासून सुरुवात केली. तिथून आपण स्वातंत्र्याची इच्छाशक्ती आणि देवाचे नियंत्रण यातील गुंतागुंतीचे नाते समजून घेतले. आपण स्वर्गातील रचनेचा नकाशा पाहिला आणि त्याचा अर्थ समजून घेतला. हो, आणि शेवटी या निष्कर्षापर्यंत पोहोचलो की निर्मिती ही स्वातंत्र्याची इच्छाशक्ती पूर्ण करण्याची एक प्रक्रिया आहे, जिचा शेवट स्वतः मृत्यूलाच संपवण्यात होतो. चर्चेचा मध्यवर्ती धागा हा आहे की प्रत्येक गोष्ट, निर्मिती, स्वातंत्र्य, वैश्विक पवित्र स्थान आणि तारण हे सर्व येशू ख्रिस्तामध्ये केंद्रित आहे आणि त्याच्याद्वारेच पूर्ण होते. म्हणजे या स्रोतांनुसार तोच खरं मंदिर आहे आणि जीवनाचा मूळ स्रोत आहे. अगदी. ऐकणाऱ्यांसाठी एक शेवटचा विचार सोडून जातो. या स्रोतांनुसार देवाने प्राण्यांना पाप करण्याच्या शक्यतेसह निर्माण केले, जेणेकरून तो त्यांना अशा अवस्थेपर्यंत मार्गदर्शन करू शकेल जिथे ते स्वतःच्या इच्छेने पाप न करणे निवडतील आणि अविनाशी बनतील. जर ही गुंतागुंतीची, वेळखाऊ आणि धोकादायक प्रक्रियाच निर्मितीचा उद्देश असेल, तर या दृष्टिकोनानुसार प्रेम आणि स्वातंत्र्याच्या खऱ्या स्वरूपाबद्दल काय सूचित होते? बरोबर. कदाचित खरं स्वातंत्र्य हे अमर्याद पर्यायांमधून मिळत नाही, तर मर्यादित जगात प्रेमापोटी योग्य निवड करण्याच्या क्षमतेत मिळतं. यावर विचार करायला हरकत नाही.